स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी मेघना काय ग आज सगळ्यांच्या आधी तू स्वयंपाकघरात? हो माई, ऍक्च्युली आजपासून मला अजून एक नवी गोष्ट शिकायची आहे. कुठली? माई, मला स्वयंपाक शिकायचा आहे. काय चाललंय सासू सुनेचं? काही नाही, बाईसाहेबांना म्हणे स्वयंपाक शिकायचंय. अरे वा. हो नाना, मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. म्हणजे मी तसा कधी विचारच नाही केला. शाळा, कॉलेज, क्लासेस यामध्येच सगळा वेळ निघून गेला माझा. आणि घरी पण एकुलती एक असल्यामुळे आईनं फारसं कधी नाही काही करू दिलं. अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, काही काळजी करू नकोस. अगं तुम्ही मुली आजकाल किती गोष्टींमध्ये बिझी असता, वेळ कुठे असतो तुम्हाला स्वयंपाकघरात यायला. पण मी सगळा स्वयंपाक शिकवेन तुला. संजीवनी बाई, काय काय विसरताय का? आता काय? तुमचा गुरु मी आहे. आणि तसंही तुम्ही आता निवृत्ती जाहीर केली ना. असू दे हो. काय काळजी करू नकोस का, मी शिकवेन तुला स्वयंपाक. आणि माझी खात्री आहे, मी तुला स्वयंपाक शिकवला ना, यू विल बी अ गुड सुगरण. डोंट वरी. उदाहरण आहे बरं का. चला. अहो साहेब, चहा सुद्धा पिऊन झाला. आता तरी सांगा ना तुम्ही इथे का आलात? हो, रिटायर होत आहे म्हणे. हो, आम्हाला कळणारच ना राव. नवरा बायकोची फंड ग्रॅज्युएटी मिळून चांगले 30-40 लाख तरी होतील. तुम्ही हळूवरचं लोणी सुद्धा खाणार का आता? तुम्हाला काय म्हणायचं हे ठरवायला तुम्ही मोकळे आहात. पण एक लक्षात घ्या, तुमची कुंडली आमच्या हातात आहे. काय एकदा शेवटची दक्षिणा देऊन टाका, म्हणजे रिटायरमेंट नंतर शांतपणे जगता येईल. थांबा 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 साहेब, थांबा. कशाला फोन? मी आणतो ना दक्षिणा तुमची, आणतो. हा हा, होतंय काम होतं. हा करतो ना, तुमचं पण काम करतो. टेन्शन घेऊ नका. हा ठीक आहे. ठीक आहे साहेब. हा. अहो, चणे कुरमुऱ्याने आमचं भागेल, आमच्या साहेबांचं काय? तुमची पण कमाल आहे साहेब. खरंच कमाल आहे. म्हणजे मागच्या वेळेला टोमॅटो दिले तेव्हा म्हणालात कांदे पाहिजेत म्हणून. आता तुम्हाला हे चणे कुरमुरे वाटतायत. तुमच्या साहेबांना काजू, बदाम, पिस्ते हवेत ना? मग कधी घ्यायला येऊ? आता की नंतर? परत नका येऊ, मी आत्ताच येतो. ते घेऊन जा. हा साहेब, झालंय काम. जरा हाहू करत होता, पण इंगा दाखवताच सरळ झालाय. घ्या तुमच्या साहेबांचे काजू, पिस्ते, हे बदाम. ठीक आहे, पुन्हा भेटू कधीतरी आपण. बाबाजी, बाबाजी काय माणसं आहेत. पुन्हा भेटूया कधीतरी म्हणाला. शेवटपर्यंत हाव सुटत नाही या लोकांची. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. नाहीचं करून टाका या ना बाबाजी. ये. नाही, इट्स ओके, आय विल मॅनेज. अगं तू कर तयारी, माझं झालंच आहे.
काल खाली का झोपली होतीस? मला असं वाटतं की मला इतकी स्पेशल ट्रीटमेंट देण्याची गरज नाहीये. तुझ्याकडून असे फेवर्स घेणं मला पटत नाहीये. ऑलराईट, आजपासून आपण दोघं आलटून पालटून खाली झोपू. नाही, नको. मीच खाली झोपत जाईन. कारण ही सगळी सिच्युएशन माझ्यामुळे क्रिएट झाली आहे. या तू सफर झालास तर मला नाही आवडणार. ते तसं नाहीये मेघना. अगं तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. सो बेस्ट वे मी खाली झोपणंच मला योग्य वाटतं. नाही अरे, प्लीज, निदान आपल्यात होत असलेल्या मैत्रीसाठी तरी तू हे ऐकावंस असं मला वाटतं. जया, काय ग? कविता करतेस की काय? कविता कुठली? नेहमीची आपली महिन्याची कथा. सामानाची यादी बनवते, किराणा सामानाची. काय ग? माई नाना नाही दिसत आहेत. अगं ते कुडाळकरांकडे नाही का गेले? कुडाळकरांकडे? काय विशेष? अर्चू अशी काय करते अगं? परवा विषय नाही का झाला, ते रिटायरमेंट घेत आहेत. मग आजपासून त्यांची रिटायरमेंट सुरू, म्हणून नाना आणि माई विश करायला गेलेत त्यांना. बरोबर बरोबर, विसरलेच होते ग. नाही, सतीश सकाळीच म्हणाला होता की संध्याकाळी आल्यानंतर शुभेच्छांसाठी फोन करूया म्हणून. हो ना. पण काय ग विजया, कसल्या परफेक्ट टायमिंगला रिटायरमेंट घेत आहेत नाही? म्हणजे मुलीचं लग्न झालं, जबाबदारीतून सुटका, आणि आता रिटायरमेंट. असं प्लॅनिंग हवं, स्टेप बाय स्टेप. पण तरी तुला सांगू का अर्चू, मला काय वाटतं ना, रिटायरमेंट घेतली ना तर आता मेघनाच्या आईला जरा निवांतपणा मिळेल. बिचाऱ्या सतत अशा टेन्शन मध्येच असायच्या नाही. मग काय, तुला सांगू, मला ना त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना, त्यांची दयाच यायची ग. सतत त्या बाबाजीच्या होला हो करत तसा, नाही तर. हो ना. पण मला काय वाटतं ना अर्चू, रिटायरमेंट घेतली ना तरी जबाबदारीतून सुटका नाही होत. म्हणजे पुरुषाला एक वेळ थोडा निवांतपणा तरी मिळेल, पण बाईचं काय ग, नोकरीच्या जबाबदारीतून सुटका झाली तरी घरच्या जबाबदारीतून सुटका थोडीच होणार आहे. हो ग, त्या माईचंच बघ ना. म्हणजे तिने कुठे नोकरी केली तरी बिचारी आजही तिची ड्युटी करते. यू सेड इट. आई कधीही रिटायर होत नाही. तरी आपल्याकडे ना अर्चू एक बरं आहे, नाना माईंना अमित मला आणि सतीश तुला सांभाळून घेतो. हो ग, नाही ते जरी खरं असलं तरी शेवटी काय, बाईला रिटायरमेंट नाही, हेच खरं. बसा ना. नानासाहेब, तुम्ही तर थेट म्हणजे अगदी आमचा निरोप समारंभच केला. निरोप समारंभ तुमच्या ऑफिसने केला, हा स्वागत समारंभ आहे. म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या नोकरीतून निवृत्त होऊन आता निवांत आयुष्यात प्रवेश करणार आहात. आम्ही आहोतच ऑलरेडी तिथे. मग तुमचं स्वागत नको करायला? खरंच नानासाहेब, तुमचं ना सगळं जगा वेगळं आहे. अहो वेगळं वगैरे काय नाही, आपल्या वाड वडिलांनी केलेले संस्कार आहे. आपण फक्त पुढे नाहीत, हा, पण आंधळेपणाने नाही, नीट अर्थ समजून घेऊन. अहो खूप आनंद भरलेला असतो आपल्या संस्कारांमध्ये, पण आपण सरधोपटपणे जगत असतो. तसदीच घेत नाही अर्थ समजून घ्यायची. नाही, अर्थ समजला तरी अंमलात आणतोय कोण? सगळे कंटाळा करतात. पण आता आम्ही अंमलात आणू, अगदी तुमच्या पावलावर पाऊल टाकून. आता दोघंही मस्त फिरून या कुठेतरी. नोकरीची सांगता झालेली आहे, लेकीचं लग्न झालेलं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. आता मस्त जा कुठेतरी भटकायला. नाही म्हणजे तुमचं अगदी बरोबर आहे नानासाहेब, पण आता काय आहे, आणखीन एक नवीन जबाबदारी येणार आहे ना, त्याच्या तयारीत आहोत आम्ही. काय माधवी? हो ना,
आता कसली जबाबदारी? असं काय करताय नानासाहेब? अहो नातवंडांची जबाबदारी नाही का येणार आता? काय माधवी? हो ना. अहो कमाल करताय तुम्ही सुरेशराव. त्याला अजून अवकाश आहे हो. आत्तापासून कशाला घाई? वर्ष दीड वर्ष जरा मुलांना मोकळीत मिळू दे, मग आहेच की. हो म्हणजे मलाही तसंच वाटतंय. परवा आपण फोनवर बोललो खरं, पण तरी. हो ना, मलाही तसंच वाटतंय हो. पण नानासाहेब अहो वयाचा विचार नको का करायला? हा आता पुढच्या वयात मूल झालं तर कॉम्प्लिकेशन होतात ना. आणि नातवंडांची जबाबदारी घ्यायला आम्ही आहोत ना. म्हणजे आपण सगळे आहोत ना बाबाजींच्या कृपेने. नाही सुरेशराव, फार घाई होते असं वाटतं. आणि त्याहीपेक्षा आपण नकोच पडायला त्यात. हा निर्णय आदित्य मेघनाचा आहे. ही त्यांची स्पेस आहे. त्यात आपण लुडबुड करणं योग्य नाही असं मला वाटतं. हा त्यांचा अधिकार आहे आणि तो आपण मानायला हवा. काय संजीवनी? नाही म्हणजे तुमचा वयाचा मुद्दा बरोबर आहे, पण तरी सुद्धा घाई होते थोडी. नाही साहेब, म्हणजे आम्ही इतकी घाई केली नसती, पण आम्हाला महाराजांनी सांगितलंय ना, त्यामुळे टेन्शन आलंय. महाराज म्हणजे ते बाबाजी का? बाबाजी खरंच बाबाजी, तुम्ही योग्य वेळी योग्य माणूस पाठवला. तुमच्याच रूपाने ते महाराज आले. आहो तुम्हाला काय सांगू नानासाहेब, त्यांनी एवढं काही सांगितलं आम्हाला. म्हणजे आमच्या आयुष्यातले असे काही प्रसंग सांगितले, अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या कोणालाच माहिती नव्हत्या. फक्त पत्रिका बघून? नाही अहो तोच तर चमत्कार आहे. बाबाजींची कृपा आहे. बाबाजी अहो नुसता चेहरा बघून त्यांनी हे सगळं सांगितलं आम्हाला. आणि बरं का नानासाहेब, त्यांनीच आम्हाला सांगितलं की मुलीला 1 वर्षाच्या आत मूल व्हायला हवं, नाहीतर मुलीला आणि जावई बापूंना खूप धोका आहे. काय सांगताय काय? तर मला सांगा माई, हे कळल्यावर कुठल्या बापाचा जीव वर खाली होणार नाही. म्हणून नानासाहेब हा मुलाचा विषय काढला. नको रिस्क घ्यायला माझी हात जोडून विनंती आहे. आणि माई तुम्ही बघताच आहात ना, दर 2 दिवसांनी मेघना आजारी पडतायत. पण सुरेशराव, या गोष्टींच्या किती आहारी जायचं याचं भान आपण ठेवायला हवं ना. नाही म्हणजे तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नाहीये, पण माझं असं स्पष्ट मत आहे की सगळ्यात योग्य कौल असतो ना तो आपल्या अंतर्मनाचा. आणि माझं अंतर्मन मला सांगतंय की आत्ता आदित्य आणि मेघनाशी ह्या बाबतीत बोलणं चुकीचं आहे. आपण हे करू नये. अरे अरे हा कटीपतंग कोणाचा? इकडे कसं काय येऊन पडला? अरे मोठा बाय, उत्तरायण यातले पतंग पतंग पतंग. तुमच्या गुजरात मध्ये दंगल असेल ना आता पतंगाची? प्रश्नच ना अमित बाय. हा मकर संक्रांत यानं पतंग. एकदम काय पोचे. हे मी काय म्हणतो, आपण मुलांबरोबर कॉम्पिटिशन ठेवूया का? मस्तपैकी काटाकाटी. पोरं पण जाम धमाल करतील. हे बाबा, आता आपले दिवस गेले. आता आपण फक्त तिळगुळ खाऊया आणि गोड गोड बोलूया. काय एक आयडिया आहे. यावर्षी आपण डबल धमाका करूया. काय जसा गरम गरम उंदीव आणि अशी मस्तपैकी गोळाची पोळी आणि वर तुपाची धार. अरे अस्सल देसाई का? अगं खूपच दिवस सुट्टी झाली माझी, खूपच गॅप झाला. मी काय म्हणते प्रिया, तू प्लीज माझ्यासाठी उद्या नोट्स आणशील. बुडालेलं सगळं भरून काढायला हवं ना मला आता. आणेल, पण एका अटीवरती. तू आधी तुझ्या नवऱ्याची ओळख करून दे. तसंही ना तू आम्हाला कोणालाच लग्नाला बोलवलं नाही. अगं काय सांगू तुम्हाला, सगळं इतक्या घाईघाईत झालं की बऱ्याच जणांना नाही बोलावता आलं मला. आय एम सॉरी. नो प्रॉब्लेम. तू आम्हाला मस्तपैकी ट्रीट दे. तुला कोणी काही म्हणणार नाही. काय ग, तुझा नवरा येणार नाहीये का ग तुला घ्यायला? अगं येत होता, पण मीच नाही म्हणाले.
कशाला ना? का ग खूप हँडसम आहे का? बरं चल, नाही पकवत तुला. स्टडी रूम मध्ये येणार आहेस? आज नको, तुम्ही जा, मी घरी जाते. हा बरं चलो, बाय बाय बाय. प्रिया, उद्या नोट्स आणायच्या प्लीज. डोंट वरी, आणते. चलो बाय बाय बाय. बोरिवली. विजया, विजया, हे बघ कपाटावर त्यांना मला काय सापडलं. अय्या किती गोड आहे ग. ए मयूच आहे ना? ए मला मयूच आठवली. एकदम तहानी होती तेव्हा, कशी गोड गोड गोबरी गोरी अशी छान होती नाही का ग? हो ना, सगळं कसं आत्ता आत्ताच वाटतं ग. पण काय ग, फारच लवकर मोठी झाल्यासारखं वाटतंय. काय ग, गुड न्यूज द्यायचा विचार आहे वाटतं. ए गुड न्यूज कसली? ए त्याला काय झालं, आम्ही नाही काय घेतला दुसरा चान्स? हो, पण आम्हाला दुसरा चान्स घ्यायचा नाहीये. अगं आता गुड न्यूज द्यायची वेळ मेघनाची आहे. ए नाही, आत्ता आत्ताच तर लग्न झालंय त्यांचं. हो, पण 6-7 महिन्यात सगळं सेटल होईलच की स्टेप बाय स्टेप. अशी आशा करूया. काय कसली आशा करताय? अरे काही नाही, आम्ही असंच बोलत होतो की आता लवकरच मेघनाची गुड न्यूज येईल ना. तुम्ही ना फार अपेक्षा करता त्या दोघांकडनं. अपेक्षा काय, नॅचरल आहे. अरे हो, पण त्यांना त्यांचा विचार करू देत ना. त्या माणसाचं ना मला काही कळतच नाही. कुणाचं? सुरेश रावांचं ग. अजूनही तुमच्या डोक्यात तेच चाललंय का? काय करू, त्या पुरुषी अजून आपल्या घरच्या सगळ्यांशी ओळख सुद्धा नीट झालेली नाही. सगळ्यांशी सोड, आदित्य आणि तिला तरी वेळ मिळाला का पुरेसा एकमेकांशी ओळख करून घ्यायला? सुरेश राव म्हणजे घोड्यावरच बसले. अरे मूल आहे ते, आई बापाच्या प्रेमातून जन्माला यायला हवं. ते काय प्रॉडक्ट आहे एखाद्या कारखान्यातलं? काहीतरी बडबडू नका हो. मी नाही, ते सुरेश राव बोलताय. आणि तू अगदी माना डोलत होतीस. तुला पटलं की काय त्यांचं म्हणणं? हे बघा, मलाही त्यांचं म्हणणं पटलेलं नाहीये. उगीच त्या डोक्यात राग घेऊन काहीतरी बडबडू नका. मला फक्त त्यांचा वयाचा मुद्दा पटलेला आहे. आदित्य आणि मेघना ज्या वयाचे आहेत ना, त्या वयात आपल्याला अमित झालेला होता. हो, पण 2 वर्ष झाली होती लग्नाला आपल्या. त्यांना धर 2 महिने मिळालेले नाही, लगेच मूल हवंय. आणि ते का, तर ते बाबाजी सांगतायत म्हणून. हो, तू बाबाजी जय हो जय हो जय हो जय हो. महाराज, बाबाजींनी तुम्हाला पाठवलं? बाबाजी केवढं लक्ष आहे तुमचं माझ्यावर. बाबाजी असंच लक्ष असू द्या. बाबाजी असंच लक्ष असू द्या. तुम्ही माझ्यासाठी. होय लेकरा होय, बाबाजींनी आदेश पाठवलाय तुझ्यासाठी. महाराज एकदा तरी बाबाजींना भेटू द्या महाराज. पाण्यात पाणी देवाची वाणी. बाबाजीला अजून भेटलं नाही कोणी. भेटू शकलाय का कोणी? नाही नाही बाबाजी, बाबाजी बाबाजी क्षमा करा. बाबाजी क्षमा करा. आदेश, बाबाजींनी पाठवलेला आदेश नीट आहे. आज्ञा महाराज. सांगितलेला उपाय केला नाही तर संकट येणार. संकट येणार. संकट? बाबाजी, बाबाजी कुठलं संकट? असं कोणतं संकट महाराज? नाही, ते वय बी सगळं ठीक आहे, पण मुळात मूल होऊ देणं हा विषय, हा प्रश्न सर्वस्वी मेघना आणि आदित्यचा, किंवा असायला हवा. अरे नवरा बायको म्हणून त्यांना एकमेकांना सांभाळायला शिकू दे, मग आपोआप मूल सांभाळायला शिकतील ती. आपण सगळे एकत्र राहतो, आपण प्रत्येकाची प्रायव्हसी जपतोच ना. आम्ही तर्चनाला आपण आपली मतं सांगतो, पण त्यांच्यावर लादत नाही काही. मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण त्या ज्योतिषाने काहीतरी सांगितलं ना, म्हणून मला भीती वाटायला लागली हो. आणि नाही म्हटलं तरी मेघनाचं लग्न झाल्यापासून बारीक सारीक आजारी पडतेच की नाही ती. संजीवनी, याच भीतीमुळे श्रद्धा आंधळी व्हायला लागते. आणि दृष्टी एकदा भीतीमुळे गढूळ झाली ना, की स्वच्छ गोष्टी सुद्धा धूसर दिसायला लागतात.
निदान तू तरी या सापळ्यात अडकू नकोस. हे बघ, व्यायांची श्रद्धा, त्यांचं म्हणणं त्यांच्यापाशी. आपण इतक्यात त्याच्यावर भाष्य करूया नको. आपलं नातं अजून नवीन आहे. पण आपण आपलं मन, आपली दृष्टी स्वच्छ ठेवायला, उगीच भांबावून आपली दिशा नाही बदलायची. मूल हा विषय पूर्णपणे आदित्य आणि मेघनाचा आहे. त्यात आपण नाक खुपसायचं नाही. निदान वर्षभर तरी नाहीच नाही. हा, त्यानंतर मग त्यांच्या मुलाची नाही, आपल्या संभाव्य नातवंडाची चौकशी करू आपण त्यांच्या हक्काने. हा, हो बाबाजी, कुठे हरवलात? हरवले होते, पण बोट धरून परत आणलं. लेकरा, संकट कशाच्या रूपानं समोर उभं ठाकल सांगता येत नाही. बाबाजी, पण महाराज, बाबाजींनी काहीतरी उपाय तरी सांगितला असेल ना? लेकरा, उपाय आधीच सांगितलाय तुला, पुन्हा सांगतो. आधी बाबाजी, पोरीच्या पोटी वर्षाच्या आत जर जन्माला येईल एक संतान, संकट टळल, सावट जळल, मगच तुझ्या पोरीचं भाग्य उजळल. नाहीतर कपाळी हाय शूळ आणि हाती येईल मुठभर धूळ. आदेश बाबाजी, लेकराला सांभाळ. बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो, मिळावे तुझे तुला आसही ओठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. जून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.